Hello guys, welcome to Prayas. My name is Aditya and welcome to our regular 7 PM discussion for MPSC Descriptive. गाइज आपला सेकंड वीक सुरू आहे आणि यामध्ये आपण रिसोर्सेस आणि इंडस्ट्रीज या दोन टॉपिक्सवर चर्चा करतोय. कालपर्यंत आपण रिसोर्सेसबद्दल डिटेलमध्ये पाहिलं आहे की त्याच्यावरचे क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतात, काय येतात. जर तुम्ही ॲनालिसिस बघाल सिलेबसचं तर त्यामधून एक गोष्ट तर क्लिअर होते की रिसोर्सेस आणि इंडस्ट्री याच्यापैकी सर्वात जास्त झुकतं माप आयोगाने हे रिसोर्सेसला दिलेलं आहे. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत सिलेबसमधला, तो म्हणजे की इंडस्ट्रीज, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन. सिलेबसमध्ये ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन क्लिअरली त्यांनी एक्सप्लेन नाही किंवा मेन्शन नाही आहे केलेलं, पण जर तुम्हाला उद्योगधंद्यांचा विकास करायचा असेल तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन म्हणजे दळणवळण वगैरे या सर्व गोष्टींवर फोकस करावा लागतो आणि म्हणून हा हिडन सिलेबसचा जो टॉपिक आहे तो सुद्धा आपण यामध्ये एक्सप्लेन केला आहे. जर तुम्ही अगोदरचं सेशन मिस केलं असेल तर प्लीज खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते सेशन बघून घ्या आणि मग आपण त्यानुसार आजच्या डिस्कशनला मग स्टार्ट करूयात. चलो मग आजचं डिस्कशन आपण स्ट्रेट अवे स्टार्ट करू. गाईज आजच्या सेशनमध्ये आजच्या क्वेश्चन्समध्ये जर तुम्ही बघाल तर 3 क्वेश्चन्स होते. बघा आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण डिस्कशन करणार आहोत. आपण दरवेळेस काय करायचो, क्वेश्चन घ्यायचो आणि मग एका क्वेश्चनचा आन्सर, त्याचं मॉडेल आन्सर वगैरे ते. आता तुम्हाला एवढं तर कळलं आहे की मॉडेल आन्सर तर आपण शेअर करतोच आहे, ते पण तुम्ही रेग्युलरली बघतायत आणि स्ट्रक्चर वगैरे कसं हवं. आता कसं असतं, आज मी तुम्हाला थोडंसं अभ्यास कसा करायचा या पर्टिक्युलर टॉपिक्सचा किंवा आन्सर रायटिंग करत असताना कॉमन स्ट्रक्चर कसं बनवून ठेवायचं आणि ते सर्व ठिकाणी कसं वापरता येईल यावर जरा फोकस करणार आहे पहिलं. आणि दुसरं म्हणजे की थोडं इनोव्हेटिव्ह डायग्राम्स वापरून आपण कसे मार्क्स जास्तचे फेच करू शकतो याबद्दल पण आपण चर्चा करणार आहेत. तर थोडं हे सेशन शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आपण नक्कीच मला असं वाटतं की व्हॅल्यू ॲडिशन आपल्या नॉलेजमध्ये होईल. बघा आता पहिला आणि तिसरा प्रश्न जर गाईज तुम्ही व्यवस्थित बघाल, आपण आता दोन्ही क्वेश्चन सायमल्टेनियसली एक्सप्लेन करणार आहोत, राईट. आता या ठिकाणी मी कन्व्हेन्शनल आज नाही सांगणार, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्लुजन. आय होप आता सर्वांना ते समजलं आहे. स्टार्टमध्ये डेटा द्यायचा, मेन बॉडीमध्ये जे विचारलं आहे ते, कन्क्लुजनमध्ये समस्या किंवा सोल्युशन किंवा त्याचा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट वगैरे ते मी आता मॉडेल आन्सरमध्ये दिलं आहे. मी आता त्यावर आज ही चर्चा नाही करणार. आज आपण थोडंसं कॉमन स्ट्रक्चर, कॉमन स्केलेटन कसं बनवता येईल प्रश्नाचं त्यावर चर्चा करू. बघा आता तुम्ही पहिला आणि तिसरा क्वेश्चन जर आजच्या याचा पाहिला, सगळ्यात पहिला प्रश्न काय होता दिलेला, डिस्कस द लोकेशनल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ IT इंडस्ट्री इन बँगलोर अँड हैदराबाद. सो पहिल्या क्वेश्चनमध्ये विचारलं आहे IT इंडस्ट्री ही बँगलोर आणि हैदराबादमध्येच का सापडते, बरोबर. हा प्रश्न आहे ना आपला. IT इंडस्ट्री बँगलोर आणि हैदराबादमध्ये का सापडते. तिसरा क्वेश्चन काय सापडतोय बघा, डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ मुंबई पुणे इंडस्ट्रियल बेल्ट, व्हॉट फॅक्टर्स हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू द ग्रोथ. आता हा पण इंडस्ट्रीशीच रिलेटेड आहे. फक्त पहिल्या प्रश्नामध्ये होता की पहिला होता IT इंडस्ट्री बँगलोर आणि हैदराबादला काय. दुसरा प्रश्न काय सांगतोय, मुंबई पुणे इंडस्ट्रियल बेल्ट, मुंबई पुणे इंडस्ट्रियल बेल्ट हा डेव्हलप का झालेला आहे. बघा दोघं प्रश्नांचा जर तुम्ही गाभा बघाल, सारांश बघाल, कोर बघाल, तो एकच आहे. फर्स्ट क्वेश्चन इज आस्किंग यू व्हाय IT इंडस्ट्री इज डेव्हलप्ड ॲट वन पर्टिक्युलर लोकेशन अँड सेकंड क्वेश्चन इज आस्किंग यू व्हाय मुंबई पुणे इंडस्ट्रियल बेल्ट इज डेव्हलप्ड इन धिस पर्टिक्युलर रिजन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय विचारलं आहे, या दोघांनी यांचं डेव्हलपमेंटची रिझन्स विचारलेले, वाय दीज इंडस्ट्रीज हॅव बीन डेव्हलप्ड हिअर, बरोबर. आज मी मुंबई पुणे विचारलं आहे, उद्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरबद्दल विचारेल, उद्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरबद्दल विचारेल, परवा ईस्ट कोस्ट कॉरिडॉरबद्दल विचारेल. मी काही विचारू शकतो. म्हणजे ॲज अ एक्झामिनर जर बघाल तर इंडस्ट्री हा सिलेबसचा टॉपिक आहे. सिलेबस जर व्यवस्थित बघाल तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे 3च टॉपिक दिलेले आहेत. मी काही प्रश्न विचारू शकतो यामध्ये. स्काय इज द लिमिट फॉर मी. मग तुम्ही सगळ्या इंडस्ट्री वाचत बसणार आहेत का. आता इथे मी IT इंडस्ट्री म्हटलं आहे, उद्या मी फार्मास्युटिकल औषध निर्मिती उद्योगांबद्दल विचारेल, परवा मी मिग मॅन्युफॅक्चरिंगबद्दल विचारेल, परवा मी बाईक मॅन्युफॅक्चरिंग. स्काय इज द लिमिट. सो आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंटचे रिझन विचारले आहेत ना, डेव्हलपमेंटच्या रिझनचं कॉमन स्केलेटन बनवायचं आहे. कॉमन स्केलेटन सापळा, सांगाडा बनवायचा आहे. तो कसा बघा, तुम्हाला रिझन विचारले आहेत ना, आता थोडं विचार करायचा. कोणताही उद्योगधंदा टाकायचा आहे, कोणताही जर आपल्याला बिझनेस करायचा आहे, साधं दुकान जरी म्हणतं, म्हणजे अगदी चहाच्या पानटपरीपासून तर अगदी काय, लेट्स टेक ॲन एक्झाम्पल ऑइल रिफायनरीपर्यंत जर टाकायचं आहे, रिझन्स किंवा मी म्हणेल फॅक्टर, कोणते घटक
रिस्पॉन्सिबल असतात, तर 2 घटक आपण भूगोल शिकतोय म्हणून एक बघू भौगोलिक घटक आणि दुसरे बघू आपण अभौगोलिक घटक, नॉन जॉग्राफिकल फॅक्टर्स. जॉग्राफिकल फॅक्टर्स, नॉन जॉग्राफिकल फॅक्टर्स. आता विचार करायचा, जॉग्राफिकल फॅक्टर मला जर एखादा लेट्स टेक आणि जाऊ द्या, एवढ्या मोठमोठ्या उद्योगधंद्या सोडून द्या, IT इंडस्ट्री, औद्योगिक बेल्ट, कॉरिडॉर वगैरे सोडा. सिम्पल मी सांगतो, मला चहाची टपरी टाकायची. सगळेजण चहा पितात ना. आता मला चहाची टपरी टाकायची असेल, मला सांगा चहाच्या टपरीसाठी मला भौगोलिकदृष्ट्या कोणते कोणते घटक लागतील. सगळ्यात पहिला, अशा ठिकाणी चहाची टपरी टाकेल ज्या ठिकाणी मला रॉ मटेरियल व्यवस्थित मिळेल, लवकर मिळेल. मला जर साखर घेण्यासाठी 20 किलोमीटर जायचं असेल, मी कशाला चहाची टपरी टाकू तिथे? साखरेचं दुकान जवळ असलं पाहिजे ना. 500 किलोमीटरवरून साखर आणणार आहे का मी? सो पहिलं म्हणजे रॉ मटेरियल पाहिजे. दुसरं म्हणजे चहा पिणारा माणूस पाहिजे ना तिथे. चहा पिणारा माणूस पाहिजे. नुसती टपरी टाकून करू काय मी? चहा प्यायला जर कोणी नसेलच तर मला मार्केट पाहिजे. मग आता प्रश्न येतो, मार्केट जॉग्राफीमध्ये टाकायचं का नॉन जॉग्राफीमध्ये टाकायचं? बघा, चहा पिणारा माणूस तिथेच जातो, म्हणजे तो व्यक्ती तिथं असेल जिथं त्याला राहण्यायोग्य जागा असेल, जिथं तुम्हाला स्टडीसाठी लायब्ररी उपलब्ध असेल. म्हणजे स्थान येतं ना, काहीतरी लोकेशन येतं आहे. अँड वेन एव्हर वी आर टॉकिंग अबाउट लोकेशन, ते आलं तुमचं मार्केट. बरोबर. चहासाठी पाणी लागतं, वॉटर. मग तुम्ही म्हणाल सर ते रॉ मटेरियलमध्ये येईल, चालेल. एकतर तुम्ही रॉ मटेरियलमध्ये टाका किंवा वॉटरमध्ये टाका. चौथं येतो तुमचं एनर्जी, इंधन लागतं ना. चहा गरम कशावर करणार आहे? एनर्जी पाहिजे काहीतरी. बरोबर. पुढचं ह्या इकडचा नॉन, याच्यामध्ये कॅपिटल म्हणू आपण, भांडवल पाहिजे काहीतरी. चहाची टपरी टाकायची, काहीतरी 5-50 हजार लाखभर रुपये भांडवल पाहिजे. दुसरं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की सर याच्यासाठी चहा बनवणारा पाहिजे, व्यक्ती पाहिजे. पिणारा तर पाहिजे, चहा बनवेल मशीन थोडी. ठीक आहे, मशीन जरी असलं तरी ते मशीन कोणीतरी बनवेल ना. सो यू नीड टू हॅव दॅट मॅन्युफॅक्चरर. लेबर म्हणतात त्याला चांगल्या भाषेमध्ये. लेबर आता इकडे येईल का इकडे येईल, परत लेबर कुठे राहील? लेबरला राहण्यासाठी जागा असेल वगैरे सगळं असेल, तिथं लेबर असतो. म्हणजे परत स्थान आलं. म्हणजे 5वा फॅक्टर काय येतो इथे? लेबर. बरोबर. कॅपिटल अजून बघू बरं आपण कुठले कुठले. मला जर चहाची टपरी टाकायची असेल, सगळ्यात पहिलं म्हणजे मला गव्हर्नमेंटची परमिशन लागते. म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीज, सरकारी धोरणे. येत आहे का लक्षात कशा पद्धतीने पॉईंट जनरेट होत आहेत? तर हां, पुढचा मुद्दा, मला जर चहाची टपरी टाकायची असेल, अजून मला काय काय लागतं? चहाची टपरी मी डोंगर उतारावर टाकणार नाही. बघा, तुम्ही तामिनी घाटात वगैरे कुठे फिरायला जात असाल, अशा डोंगरावर टपरी टाकतं का कोणी? हे असे डोंगर आहे, इथं चहाची टपरी टाकली. घाटावर जिथे सपाट जमून जागा असते त्याच ठिकाणी कोणीतरी टाकतं. म्हणजे तुम्हाला टोपोग्राफी, भूस्वरूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे 6वा फॅक्टर मी या ठिकाणी मेन्शन करतो, दॅट इज टोपोग्राफी. सिंपल, रॉकेट सायन्स नाही आहे. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे. पुढे क्लायमेट पाहिजे ना. चहाची टपरी मला सांगा, जिथे टेम्परेचर 40-45 डिग्री सेल्सिअस आहे, तिथं कोण चहा पिईल? आयडियली नाही प्यायला पाहिजे, पण ठीक आहे, जाऊ देत ते. पण ते मी त्यात जात नाही. पण चहा कधी पितो? थंडी वाजायला लागली काही असेल तर ते उष्णता मिळावी यासाठी चहाचा पर्पज असतो ना बेसिकली. सो बेसिक मला काय पाहिजे या ठिकाणी? क्लायमेट. क्लायमेट आलं की जॉग्राफी आलं, हवामान. येतं आहे लक्षात? पुढे चहा बनवायचा असेल, आता 2 कॉम्पिटिटर आहेत, मला चहाची टपरी टाकायची, मला सर्वाईव्ह व्हायचं, मला चहामध्ये काहीतरी वेगळं करावं लागेल ना. पाहिलं असेल ना तुम्ही, येवले चहा, साई अमृततुल्य, हा अमृततुल्य, तो अमृततुल्य. वेगळेपणा काहीतरी लागतो. म्हणजे मला इथे रिसर्च अँड डेव्हलपमेंट लागतं. येतं आहे का लक्षात? पुढची गोष्ट येते, चहाच्या टपरीपर्यंत यायला जायला रस्ते पाहिजेत ना आपल्याला. पोचायचं कसं तिथेपर्यंत? बरोबर. म्हणजे मला इथे ट्रान्सपोर्टेशन पाहिजे, 8वा घटक. येते लक्षात कशा पद्धतीने आपण पॉईंट जनरेट करतोय? तर आता म्हणजे चहाच्या टपरीसाठी मला एवढे सगळे घटक लागत आहेत. आता हे कोणत्याही इंडस्ट्रीला लावा. आता प्रश्न काय होता, मुंबई पुणे इंडस्ट्रीयल बेल्ट का डेव्हलप झालेला आहे? का डेव्हलप झालेला आहे? कारण मुंबई पुण्याजवळ रॉ मटेरियल सगळ्यात जास्त आहे. कुठलं रॉ मटेरियल असेल? कुठलं रॉ मटेरियल असेल? कमेंट बॉक्समध्ये टाका. कुठला इंडस्ट्रीयल बेल्ट आहे? कमेंट बॉक्समध्ये टाका. मी मॉडेल आन्सरमध्ये दिलं आहे, मला माहिती आहे. थोडं तुम्ही पण तुमचं कॉमन सेन्स, आपल्या आजूबाजूला कुठले उद्योगधंदे आहेत, सगळेच पुण्यामध्ये असतात किंवा माहीत असतं पुणे मुंबईबद्दल, विचार करा. दुसरं, मार्केट अवेलेबल आहे का पुणे मुंबईजवळ? मार्केट अवेलेबल. लोकसंख्या किती आहे मुंबई पुण्याची? पाणी अवेलेबिलिटी, बरोबर, बरीच धरणं आहेत.
एनर्जी बरोबर, पश्चिम घाटामध्ये बरेच जलविद्युत केंद्र पण आहेत. लेबर अवेलेबिलिटी यस, बिकॉज ऑफ पॉप्युलेशन नॉर्थ इंडियामधून बरेचसे मायग्रंट्स येतात त्यामुळे पॉप्युलेशन भरपूर आहे. ट्रान्सपोर्टेशन, मुंबई पुणे इंडस्ट्रियल बेल्ट का डेव्हलप झाला, कारण तुमचा एक्सप्रेसवे डेव्हलप झालेला आहे. पुढे टोपोग्राफी व्यवस्थित आहे का, यस, पुणे फ्लॅट मैदानामध्ये बसलेलं आहे, आजूबाजूला छोट्याशा हिल आहेत आणि मुंबई पण अगोदर बेटांचं शहर होतं पण त्याच्यावर भर टाकून ते पण आता सपाट करण्यात आलेलं आहे. क्लायमेट यस, पुण्याचं क्लायमेट पण व्यवस्थित आहे. आले का फॅक्टर. पुढे कॅपिटल, पैसा, मुंबई तर भारताची आर्थिक राजधानी म्हणतात. कॅपिटल, गव्हर्नमेंट पॉलिसीज, महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य आहे. गव्हर्नमेंट पॉलिसी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, चांगले ब्रेन्स अवेलेबल आहेत म्हणून मुंबई पुणे इंडस्ट्रियल बेल्ट डेव्हलप झालं आहे. IT हब, बँगलोर हैदराबादबद्दल विचारलं आहे ना. बघा रॉ मटेरियल म्हणजे काय येईल तिथं. रॉ मटेरियल म्हणजे लॅपटॉप कम्प्युटर नाही, तुमचे रॉ मटेरियल म्हणजे ह्युमन रिसोर्सेस येतात आता तिथं. बँगलोर हैदराबादमध्ये का बरं, कारण साऊथ इंडियामध्ये लिटरसी रेट जास्त आहे, साक्षरतेचा दर जास्त आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँगलोर हैदराबादमध्ये इंग्लिश स्पीकिंग पॉप्युलेशन जास्त आहे. बघा हे थोडं कॉमन सेन्स आहे. मार्केट अवेलेबल, IT इंडस्ट्रीला मार्केट काय, ते सरळ इंटरनेटवरच चालतं ना. तुम्ही सिमलेस इंटरनेट प्रोव्हाइड करा, मिळून जातं. वॉटर अवेलेबिलिटी, एनर्जी अवेलेबिलिटी यस, लेबर अवेलेबिलिटी यस. लेबर म्हणजे दोन्ही, म्हणजे एक ह्युमन रिसोर्सेस जे IT मध्ये असतात ते पण, आणि त्यांना सपोर्टिव्ह स्टाफ असतो तो पण अवेलेबल आहे. प्लस ट्रान्सपोर्टेशन आहे, टोपोग्राफी फ्लॅट मैदान आहे, बँगलोरचं क्लायमेट पण छान आहे. झालं. पैसा बँगलोरमध्ये चांगला आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसी म्हणजे काय, सेज बनवले आहेत ना त्यांनी, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. प्लस रिसर्च अँड डेव्हलपमेंट चालतं कारण स्टार्टअप कल्चर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. बस हे स्ट्रक्चर करा, कोणतंही इंडस्ट्रीवरचा आन्सर लिहिता येईल. 10 मिनिटाचा अभ्यास आहे फक्त, टेन्शन नाही घ्यायचं. त्यामुळे सिलेबस दिसायला मोठा दिसतो, तो अजिबात मोठा नाही आहे. म्हणून मी एका पॉईंट नंतर म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह ही ऑब्जेक्टिव्हपेक्षा कम्पॅरेटिव्हली सोपी जाते. प्रोव्हाइडेड तुमच्याकडे हे रेडीमेड स्केलेटन तयार असतील तर मी प्रोव्हाइड करेल, काही काळजी नका करू. हे रेडीमेड स्केलेटन म्हणतो मी, ढांचा कहते इसे हिंदी में. इफ यू आर हॅव्हिंग दिस स्केलेटन विथ यू, याच्यामध्ये तुम्ही काही माहिती भरा. उद्या कुठली पण इंडस्ट्री घ्या ना, कुठली इंडस्ट्री घेताय तुम्हीच घ्या तुमच्या मनाने, कुठली पण इंडस्ट्री घ्या, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बसतात. मला सपोज आता UPSCची एखादी इन्स्टिट्यूट टाकायची, MPSCची इन्स्टिट्यूट टाकायची, काय करेल मी, रॉ मटेरियल म्हणजे काय लागेल, मला फॅकल्टी पाहिजेत ना. फॅकल्टी कशाला कुठे पण एकदम हिमालयामध्ये एव्हरेस्टच्या पायथ्याला जाऊन शिकवतील, नाही. ते नेमकी पुण्यामध्येच का बरं एवढी इंडस्ट्री डेव्हलप झाली, कारण फॅकल्टीज इझिली अवेलेबल आहे. मार्केट यस, स्टुडंट्स अवेलेबल, पाण्याची अवेलेबिलिटी, एनर्जी अवेलेबिलिटी, लेबर अवेलेबिलिटी, ट्रान्सपोर्टेशन, टोपोग्राफिक, म्हणजे हे सगळे घटक याच्या अंडर येतात. ते असं आलं लक्षात. मग या घटकांवर जेव्हा आपण काम करतो तेव्हा मग आन्सर तुम्हाला इझिली येतात. बघा म्हणून म्हणतो हे जे पहिला आणि तिसऱ्या नंबरचा आपला क्वेश्चन आहे, हे दोन्ही क्वेश्चन या पद्धतीने आपण आरामात टॅकल करू शकत होतो. घाबरायचं नाही प्रश्न बघून, बरोबर. एक रेडीमेड स्ट्रक्चर करा, हेच हेडिंग करा, बस, काही टेन्शन नाही. चलो मग आगे देखते हैं. अभी नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आता दुसरा क्वेश्चन. बघा म्हणजे एका दगडात आपण 2 पक्षी मारले, एकच स्ट्रक्चर, 2 आन्सर रेडी झाले. उद्या बघा तुम्ही कोणताही PYQ उचला, UPSCचा, राज्यसेवेचा तर अजून नाही आहे, UPSCचा कोणताही इंडस्ट्रीवरचा PYQ उचला, सेम याच पद्धतीने डील करता येतो, काहीच लोड घ्यायची गरज नाही. चलो सेकंड वन, एक्सप्लेन द रोल ऑफ ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन रिजनल डेव्हलपमेंट इन इंडिया. आता काय विचारलं आहे तुम्हाला, ट्रान्सपोर्ट इन्फ्राची रिजनल डेव्हलपमेंटमध्ये रोल विचारलेला आहे, बरोबर. थोडक्यात काय, ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर, बऱ्याच जणांनी काय केलं असेल, आता बघा मी परत सांगतो, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्लुजन. स्टार्टमध्ये काहीतरी डेटा द्या, ट्रान्सपोर्टेशन किती आहे, काय आहे, त्यासाठी इकॉनॉमिक सर्वे व्यवस्थित वाचला गेला पाहिजे. बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं असतं की सर आम्ही फक्त एकच विषयाचं असं लेक्चर सिरीज करतो, किंवा सर तुम्ही फक्त भूगोलाचं मॉड्यूल घ्या आणि त्या पद्धतीने जाऊ द्या. मी जनरली याच्या अगेन्स्ट आहे. आता मला सांगा, जर तुम्ही फक्त भूगोलाचं मॉड्यूल केलं आहे, फक्त भूगोलाचे लेक्चर्स केले, त्याचे इंटरलिंकेजेस कशा लागतील. भूगोलाचे आन्सर लिहिताना एन्व्हायरमेंट पण पाहिजे, डिझास्टर पण पाहिजे. आता मी म्हणतोय ट्रान्सपोर्टेशनवाला प्रश्न आहे, स्टार्ट करताना इकॉनॉमिक सर्वेचा डेटा द्या. फक्त भूगोल शिकवून कसं चालेल मग त्या केसमध्ये. सो आपला स्कोप रेस्ट्रिक्टेड ठेवू नका. मॉड्यूल पद्धती डिस्क्रिप्टिव्हला कामाची नाही आहे. तुम्हाला होलिस्टिक आयडिया डेव्हलप झाली पाहिजे प्रत्येकाला. सो तुम्हाला काय करावं लागेल, इकडे ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं डेटा द्या.
किती रोड आहेत, किती रेल्वेज आहेत, काय आहे, कसं आहे, तर इकडे मला डेटा पाहिजे. आता येतो मूळ मेन बॉडीमध्ये. आता मला विचारला आहे रोल काय काय आहे. हां, तर या पद्धतीने रोल काय काय भूमिका बजावतात वगैरे वगैरे वगैरे. आणि कन्क्लुजनमध्ये मग रोल आल्यानंतर मी यांच्या थोड्याशा समस्यांबद्दल चर्चा करेन. अशा पद्धतीचं हे आन्सर होतं. आता थोडं पुढे जातो मी. ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चरची भूमिका काय. बऱ्याच जणांनी काय केलं असेल, ट्रान्सपोर्टेशन म्हणजे फक्त रोडवर फोकस करतात. गाईज प्रश्न व्यवस्थित वाचा. रोड ट्रान्सपोर्ट म्हटलं आहे का तिथे? नाही. तुम्ही का बरं रोडपुरतंच तुमचं आन्सर मर्यादित ठेवलं आहे? ट्रान्सपोर्टेशनमध्ये काय काय येतं तुमचं? रोड पण येतं, रेल पण येतं, वॉटर पण येतो आणि हवाई वाहतूक पण येते. चारी पाहिजेत ना. आणि मग चारींच्या मध्ये रोल सांगा की रोड याच्याने काय फायदे होतात, रेलने काय होतात, वॉटरने काय होतात आणि हवाई वाहतुकीने काय काय फायदे होतात. या पद्धतीने तुमचं आन्सर केलं पाहिजे. फक्त आन्सर रोडपुरतं मर्यादित नाही करायचं. म्हणून म्हणतो की थोडासा बेस व्यवस्थित असला पाहिजे. आता हे झालं ते मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला तर डेटा मिळेल. आता मी म्हणतोय की काही खूप कठीण प्रश्न नाही आहे की त्याच्याने फायदा काय काय होतो रिजनल डेव्हलपमेंटमध्ये. काय की तुमचं मार्केटचा ॲक्सेस जास्त मिळतो, सरकारी योजनांचा लाभ पटकन मिळतो, दळणवळणाच्या साधनांमुळे पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट वाढतो, बरोबर ना. त्यामुळे तुमचा मग माल पटकन बाजारामध्ये जातो, मालाची नासाडी वगैरे थांबते, भरपूर पॉईंट आहे. पण मग आता याच्यासाठी मी म्हणेल आता थोडंसं आपण एक पाऊल पुढे जाऊया. रिजनल डेव्हलपमेंट, आता थोडं डोकं लावायचं. आता नकाशा बिकाशा काढायचा आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, बरोबर. आता मला सांगा, जर रिजनल डेव्हलपमेंटचा तुम्ही विचार केला तर रिजनल डेव्हलपमेंटमध्ये जर तुम्ही भारताचा रिजनल डेव्हलपमेंट पाहिली तर उत्तर भारताचा विकास दक्षिण भारताच्या तुलनेने कमी झालेला आहे ना, बरोबर ना. मग मी काय करेल, मी असा भारताचा नकाशा काढेल, बरोबर. आणि हा जो वरचा बेल्ट आहे जनरली मी इकडे काय म्हणेल, लो डेव्हलपमेंट, बरोबर. आणि जनरली दक्षिणेकडे तुम्ही बघाल तर ती असते तुमची हाय डेव्हलपमेंट. या बाबतीत आय थिंक मला नाही वाटत कोणाला काही दुमत होते. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा, तमिळनाडू आणि केरळ हे थोडंसं वाटल्यास हे हा बेल्ट आपण इकडनं काढू शकतो. मध्य प्रदेश आणि ओडिसा तिकडे पण थोडी कमी डेव्हलपमेंट आहे, असा बेल्ट येतो. क्लिअर. म्हणजे वरती कमी डेव्हलपमेंट, खाली झाली हाय डेव्हलपमेंट. आता याला मला लिंक करायचं आहे ट्रान्सपोर्टेशन डेव्हलपमेंटची. उचला त्यातला कुठला पण एक टॉपिक. हवाई वाहतूक अजून भारतामध्ये कोणी जास्त करत नाही, जलवाहतूक पण तेवढी विकसित झाली नाही आहे. एक झाली आहे रोड आणि दुसरी झाली आहे रेल. मग मी काय करेल, सरळ या ठिकाणी दुसरा मॅप काढेल आणि या मॅपमध्ये सरळ एक सूची लावेल आणि या सूचीमध्ये सांगेल की काय, हाय रोड डेन्सिटी आणि इकडं लो रोड डेन्सिटी. आलं का लक्षात? तर तुम्ही म्हणाल सर हे कुठून आलं? अरे लॉजिक आहे, कॉमन सेन्स आहे. UP बिहारमध्ये कुठे रस्ते आहेत चांगले? कर्नाटकमध्ये गेला आहेत का कधी? एक मला खड्डा असलेला रस्ता दाखवून द्या कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्ये. महाराष्ट्राचे रस्ते आता बरेचसे तसेच झालेले आहेत, काही क्वचित अपवाद सोडले. गुजरातच्या आधीपासूनच चांगले आहेत. म्हणजे बघा हाय रोड डेन्सिटी. आणि असं कसं काय झालं आहे बरं? जिथे रोडची डेन्सिटी जास्त आहे तिथंच डेव्हलपमेंट पण जास्त आहे. कसं काय झालं आहे असं? कारण काहीतरी रिलेशन असेल ना याच्यामध्ये. एकतर हाय रोड डेन्सिटी म्हणा किंवा हाय रेल डेन्सिटी म्हणा. रस्त्यांची अधिक घनता, रस्त्यांची कमी घनता, झालं सिंपल. लोहमार्गांची अधिक घनता, लोहमार्गांची कमी. पटतंय ना तुम्हाला? हे आन्सर रायटिंग हेच आहे. पटवून द्यायचं आहे आपल्याला एक्झामिनरला की बाबा मी म्हणतोय ते व्यवस्थित आहे. आणि हे कुठल्याच पुस्तकात नाही सापडत, हे कुठल्याच पुस्तकात. मी चॅलेंजवर सांगतो, आज हे मला कुठल्या पुस्तकात सापडतं ते सांगून द्या, कोणत्या सरांच्या नोट्समध्ये तेही दाखवून द्या मला. दिस इज आन्सर रायटिंग आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. सो डोंट वरी, होल्ड युअर ग्राउंड्स, रायटिंग करत राहा. मी हळूहळू आता आपले सगळे पत्ते आपण आता हळूहळू खोलणार आहेत. कारण पहिला 1-1.5 आठवडा कसं होतं की तुम्ही नवीन होता, थोडंसं रायटिंगला थोडंसं अडचण येत होती वगैरे. ते आता बऱ्यापैकी काही गोष्टी रुळावर आलेल्या आहेत. तर आता थोडं ॲडव्हान्स गोष्टींबद्दल आपण चर्चा, असे मॅप जनरेट करायला शिकायचं आहे. मी सांगेल कसं करायचं, काय करायचं. तर काही टेन्शन. या आन्सर रायटिंग मॉड्यूलचा पर्पजच तो आहे. सगळं कंटेंट तुम्हाला मी रेडीमेड देतो, पण माझं काम काय आहे हे कसं जनरेट करायचं त्यावर आपण विशेष चर्चा करूया. ठीक आहे. त्यामुळे काही लोड घेऊ नका. फक्त माझी एकच तुमच्याकडनं अपेक्षा असेल, डेलीचे टार्गेट वाचून घेत जात जा. आणि दुसरं म्हणजे की आन्सर रायटिंग थांबवू नका. मी परत सांगतोय, कितीही थकलेले असाल, कितीही बोर झालं असेल, कितीही वैतागले असाल, 3 उत्तरं लिहित जा.
त्याच्याशिवाय हे डेव्हलप होणार नाही. आणि ही खरी कॉम्पिटिशन आहे राव. मी एवढे वर्ष झाले UPSCलाही हेच सांगतो आहे, ते हळूहळू डेव्हलप होतं आहे. आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे, मी त्यात तुम्हालाही तेच सांगतो आहे. त्यामुळे सो याच्याशिवाय पर्याय नाही. या ठिकाणी सगळे जग इथं खेळतं आहे, या गोष्टी आपल्याला जनरेट करायच्या आहेत. करू, काही टेन्शन नका घेऊ. काही वाटलं तर मला सांगा आणि आपण तर मात्र उद्या परत तसं भेटूयातच. ठीक आहे, आजसाठी मग मी इथे थांबतो. काही डाऊट्स असतील तर भेटू. चलो मग, ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय, सी यू, भेटू उद्या.